आज आपण इथे ना बालपणाची आठवण ताजी करणार आहोत. तुमच्या बालपणी तुम्ही असे मुरमुऱ्याचे लाडू खाल्लेत का हो? मी जेव्हा आईकडे ना काहीतरी वेगळं खाण्याचा हट्ट करायचे ना, तेव्हा माझी आई मला असा हा मुरमुऱ्याचा लाडू द्यायची. लहानपणी शाळेच्या बाहेरही तुम्ही असा हा मुरमुऱ्याचा लाडू खाल्ला असेल ना, पण खरं सांगू का, हा मुरमुऱ्याचा लाडू आहे ना, अतिशय पौष्टिक आहे. कारण हा लाडू आहे ना, पोटासाठी अगदी हलका आहे, ऊर्जा देणारा आहे आणि त्याचबरोबर आहे ना, यातील लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी मुळे ना, आपली हाडे मजबूत होतात. इतका हा लाडू आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतो आणि अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आपणही वेळ न घालवता ना, रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे बनवणार आहोत पौष्टिक असा मुरमुऱ्यांचा लाडू. तर मुरमुऱ्यांचा लाडू बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया. इथे साहित्यामध्ये ना मी साधारणतः 3 वाट्या मुरमुरे घेतले आहेत. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीचं प्रमाण ठरवून घ्या. त्याचबरोबर 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. बस एवढ्या 2च साहित्यामध्ये मस्त असा मुरमुऱ्यांचा लाडू करणार आहोत. सोबतच चिमूटभर सोडा घेतलेला आहे. साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना आपल्याला हा मुरमुऱ्यांचा लाडू बनवण्यासाठी ना इथं मी पॅन आधीच गॅसवर गरम करायला ठेवला होता. पॅन चांगला गरम झाल्यानंतर त्यात मी 2 टेबलस्पून पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यात आहे ना हा गूळ ॲड करायचा आहे. तो गूळ कोणता वापरायचा? नॉर्मल तुमच्या घरातला जो गूळ आहे ना तो गूळ वापरायचा. आता हा गूळ आहे ना आपल्याला छान वितळून घ्यायचा आहे. या गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे. तर साधारणतः या गुळाचा पाक कसा झाला पाहिजे? तर गुळाचा पाक जेव्हा आपण पाण्यात सोडतो तेव्हा त्याची आहे ना एक छान गोळी झाली पाहिजे आणि ती पटकन 2-3 मिनिटात हार्ड झाली पाहिजे. इतपत आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. जसं आपण तिळाच्या लाडूला किंवा तिळाच्या वडीसाठी बनवतो ना, अगदी तसाच. येस. तर इथे बघा, इथे गूळ छान विरघळत आलेला आहे. पाकही बऱ्यापैकी होत आलेला आहे. तर जसा-जसा हा गुळाचा पाक रेडी होत जातो ना, तसा-तसा तो जास्त घट्ट होतो आणि त्याला छान बबल्स असे सुटत राहतात. तर आता इथे ना सुरुवातीला आपण चेक करूया. तर हे बघा, तुम्ही बघू शकता पाण्यात जेव्हा मी हा पाक सोडला ना, तेव्हा त्याची परफेक्ट अशी गोळी नाही झालेली आणि हे बघा उचलायला जर गेलं ना, तर एक तार होते. म्हणजे अजून हा तेवढा परफेक्ट झालेला नाही. एक 2-3 मिनिटं पुन्हा आपण असंच छान हलवून घेऊया. बरं, गुळाचा पाक करताना गॅस कसा असावा, तर गॅसची फ्लेम आहे ना अगदी मीडियम ठेवा. हाय फ्लेमवर गुळाचा पाक करायला जाऊ नका. येस. तर आता हे बघा एकसारखं हलवून घेऊन मी पुन्हा एकदा आहे ना चेक करणार आहे. तर तुम्ही बघा, हे बघा पुन्हा पाण्यात आहे ना हा पाक सोडल्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता फार घट्ट नाही झालेला. अगदी थोडासा घट्ट आहे. आपल्याला अजून थोडासा पटकन हा हार्ड झाला पाहिजे. येस, हे बघा, बघा. हा अजून तयार नाहीये. आपण अजून गुळाचा पाक एक 2-3 मिनिटं असा करून घेणार आहोत. तर गुळाचा पाक चेक करताना नेहमी डिशमध्ये किंवा बशीमध्ये असं पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये हा चेक करा. म्हणजे पटकन आपल्याला लक्षात येतो. असा अंदाज बांधून करू नका कुठलीही रेसिपी. आता एक 2-3 मिनिटं झालेले आहेत. पुन्हा एकदा हे बघा, मी हा गुळाचा पाक ह्या बशीत जे पाणी आहे ना त्याच्यात सोडलेलं आहे आणि हे बघा अगदी पटकन याची गोळी वळली जाते. आता हा जर उचलला ना तर पटकन हा हार्ड होतो. येस. तर हे बघा तुम्ही बघू शकता ह्याला एक तार सुटलेली आहे, पण ती तार आहे ना अगदी हार्ड झालेली आहे आणि हे बघा असं आपण पटकन अशी त्याची गोळी वळून घेतली ना, अगदी 2-3 मिनिटात त्याची गोळी वळली जाते आणि ती पटकन थोडीशी हार्ड होते. खूप जास्त हार्ड नाही करायची, अगदी थोडीशी हार्ड झाली पाहिजे. तर हे बघा मस्त अशी ही गोळी वळली गेलेली आहे ना, आपला पाक परफेक्ट रेडी झालेला आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं, की जसा-जसा हा पाक बनत जातो ना, तयार होतो ना, तसा-तसा तो अजून घट्ट होत जातो. इथे तुम्ही बघू शकता खूप घट्ट झालेला आहे आणि त्याला बबल्सही आलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी ना, मी इथं चिमूटभर सोडा घातलेला आहे. सोडा घातल्यानंतर या पाकाचा रंग बदलणार आहे. गुळाचा रंग जो होता ना नॅचरल, तो बदलून पांढरा शुभ्र होणार आहे. सोडा यासाठी घालायचा आहे, कारण की लाडू बरेच दिवस छान कुरकुरीत राहावे म्हणून आपण इथं चिमूटभर सोडा घातलेला आहे. सोडा घातल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे. एकदा छान हलवून घेतल्यानंतर त्यात मी मुरमुरे ॲड केलेले आहेत आणि आता हे मुरमुरे ना आपल्याला अगदी झटपट मिक्स करून घ्यायचे. ही प्रोसिजर आपल्याला अगदी फास्ट करायची आहे, नाहीतर पटकन पाक आळून बसेल आणि मग लाडू बांधता येणार नाही. त्याच्यामुळे अगदी भरभर आहे ना आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत. इथं पॅन गरमच आहे त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ऑन अजिबात ठेवायची नाही. गरम पॅनमध्येच छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पटकन आहे ना मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. बरं, आता हे मुरमुऱ्यांचे लाडू आहेत ना, हे आपल्याला अगदी पटकन वळून घ्यायचे आहेत.
कारण मी जसं मगाशी म्हटलं की हळूहळू हा पाक हार्ड होतो, त्याच्यामुळे अगदी पटकन मळायचे आहेत. तर इथं मी काय केलेलं आहे की इथे बघा एक माप घ्यायचं आहे प्रमाण. तुम्हाला जर नसेल एकसारखे लाडू जमत तर एक तुमच्या घरात जो चमचा असेल ना त्याचं प्रमाण घ्या. आणि हे मुरमुऱ्याचे लाडू वळून घेताना आहे ना, गरम असतात, चटके बसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पाण्याचा हात घ्या. थोडंसं हाताला पाणी लावून घ्या आणि मग हे लाडू वळून घ्या. अगदी पटकन वळले जातात आणि पटकन ते असे रेडी होतात. तर हे बघा मस्त असे हे मुरमुऱ्यांचे लाडू आहे ना रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. पटकन हे वळले जातात. थोडासा मध्ये-मध्ये मी पाण्याचा हात घेतलेला आहे, कारण लाडू खूप गरम आहेत. आपल्याला गरम-गरमच वळवून घ्यायचे आहेत. नंतर ते अजिबात वळले जात नाहीत. तर सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेणार आहे. तर हे बघा इथे मस्तपैकी आहे ना हलक्याशा एका छोट्याशा भुकेसाठी आहे ना, हे मुरमुऱ्यांचे लाडू खाण्यासाठी रेडी झालेले. तुमच्या मुलांना सुद्धा जेव्हा असं काहीतरी वेगळं खाऊशी वाटत असेल ना, तेव्हा हा मुरमुऱ्यांचा लाडू द्या. हा छान चवीला लागतो, थोडासा गोड आणि वेगळी अशी चव लागते या मुरमुऱ्यांच्या लाडूची. त्याचबरोबर पौष्टिक आहे. लहान भुकेसाठी तुम्ही करू शकता किंवा प्रवासात खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून नेऊ शकता. कारण हे बरेच दिवस छान असे टिकून राहतात. बाहेरून विकतचे लाडू आणण्यापेक्षा आहे ना, तुम्ही घरच्या घरी अगदी 5 ते 10 मिनिटात हे मुरमुऱ्यांचे लाडू बनवू शकता. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आहे ना, माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि पुन्हा एकदा आहे ना, अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.